चला नमस्कार विद्यार्थ्यांनो. ग्रामसेवक भरती 2025 तुम्ही तयारी करत आहात तर महिला असतील तर महिलांसाठी सुवर्ण संधी आहे ग्रामसेवक होण्यासाठी. फक्त पात्रता तुमची 12वी पास आहे. ठीक आहे. आता या ठिकाणी आपण पाहणार की नवीन जो अभ्यासक्रम आहे ग्रामसेवक 2025 साठी तो अभ्यासक्रम कसा आहे. त्या प्रत्येक अभ्यासक्रमाचं संपूर्ण घटक विश्लेषण करणार आहोत. त्यासोबत ग्रामसेवक भरती संदर्भात कुठल्या नोट्स आहेत, त्या सिलेबस मध्ये काय आहे, ठीक आहे, सगळी माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार. त्यामुळे चॅनल नवीन आहेत, अजून सबस्क्राईब नसेल केलं तर पहिलं चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचे बेल आयकॉन प्रेस करा, महत्त्वाचे अपडेट तुमच्यापर्यंत मिळतील. आता ग्रामसेवक भरती 2025 कधी येणार आहे त्याची सुद्धा माहिती देणार आहे. तत्पूर्वी हा जो अभ्यासक्रम आहे नेमकं या अभ्यासक्रमामध्ये काय काय ते बघूया. बघा, हा पात्रता 12वी पास आहे, फक्त 12वी पास, त्याचा हा सिलेबस आहे. ग्रामसेवक भरती 2025 चा हा सिलेबस आहे. त्याच्यामध्ये टोटल 100 क्वेश्चन आहेत तुम्हाला, ठीक आहे, आणि 200 मार्क आहेत. क्वेश्चन किती आहेत टोटल तुम्हाला? 100 क्वेश्चन आणि 200 मार्क आहेत ग्रामसेवक भरतीच्या संदर्भामध्ये. त्याच्यामध्ये मराठी भाषा म्हणजे मराठी व्याकरणचे तुम्हाला एकूण 15 क्वेश्चन आहेत, म्हणजे एक प्रश्न 2 मार्कासाठी आहे. टोटल 15 क्वेश्चन तुम्हाला 30 मार्का साठी आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर जर विचार केला तुम्ही, इंग्रजी भाषा आहे म्हणजे इंग्रजी ग्रामर आहे तुमचं 15 क्वेश्चन आहेत 30 मार्कासाठी. त्याच्यासोबत सामान्य ज्ञान आहे, ज्याला आपण जीएस म्हणतो, ज्याला आपण जीके म्हणतो, ज्याला आपण करंट अफेअर, सगळं मिळून एक 15 क्वेश्चन आहे तुमचे 30 मार्क आहेत. आणि त्यानंतर तुमचं बुद्धिमत्ता, त्यात रिझनिंग म्हणजे तुमची बुद्धिमत्ता सोबत मॅथचे काही क्वेश्चन येतात, म्हणजे गणित आणि बुद्धिमत्ता असं मिळून तुम्हाला एकूण 15 क्वेश्चन येतात आणि 30 मार्क असे टोटल तुमचे एक 60 प्रश्न असतात 120 मार्कासाठी. हे झाले तुमचे नॉन टेक्निकचे. ठीक आहे. आता टेक्निक म्हणजे तुमचे तांत्रिक जे प्रश्न आहेत हे तुमचे ऍग्रीकल्चर रिलेटेड क्वेश्चन असतात. काही त्या ठिकाणी तुमचे तुम्ही ग्रामपंचायत लेवलला कार्य करतात, मग स्थानिक स्वराज्य संस्था रिलेटेड काही क्वेश्चन असतात, काही आयटी रिलेटेड क्वेश्चन असतात, ते सगळे मी दिलेले आहे. असे टोटल तुम्हाला किती क्वेश्चन असतात तर 40 क्वेश्चन असतात, त्याला 80 मार्क असतात. असे एकंदरीत तुमचे 100 क्वेश्चन आणि 200 मार्कासाठी हा ग्रामसेवकचा संपूर्ण सिलेबस असतो. आता बघूया या ग्रामसेवक संदर्भामध्ये महत्वाची अपडेट. आपली नवीन बॅच सुरू झालेली आहे ग्रामसेवकसाठी. तुम्ही ग्रामसेवकची तयारी करत असाल आणि तुमची फक्त 12वी पास जरी असेल तरी तुम्ही ग्रामसेवक या पदासाठी पात्र आहात. त्यामुळे नवीन या बॅचसाठी जे पहिले 100 विद्यार्थी असतील त्यांच्यासाठी फीस आपली 990 रुपये असणार आहे. त्याच्यानंतर ही तुमची फीस एक 3000 3,500 पर्यंत जाणार आहे. त्यामुळे पात्रता 12वी पास असाल तर तुम्ही ग्रामसेवकसाठी जॉईन आत्ताच व्हा. कारण की बघा, जाहिरात आल्याच्या नंतर तुम्हाला जास्त वेळ मिळत नाहीये, मग तुमचं सिलेक्शन होईल सांग. कारण खूप मोठा कंटेंट आहे, तो पूर्ण कंटेंट तुमचा साधारणतः 1-1.5 महिन्यामध्ये होत नाही, 2 महिन्यामध्ये. त्यामुळे जाहिरातला सध्या वेळ आहे, अजून जाहिरात आली नाहीये. त्यामुळे मागील वर्षी सगळे पीओ घेणार आहेत, लाईव्ह व्हिडिओ असणार आहेत, रेकॉर्डेड व्हिडिओ असणार आहेत. तुम्हाला काही प्रश्न असतील तर आपला नंबर आहे, त्यासोबत श्री अकॅडमी हा लोगो आहे. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये श्री अकॅडमीची लिंक दिलेली आहे, तिथं जाऊन डाउनलोड करायचंय. डाउनलोड केल्याच्या नंतर स्वतःचं रजिस्ट्रेशन करून घ्यायचंय आणि मग ग्रामसेवक न्यू बॅच नावाचं तिथं घटक आहे, ती बॅच जॉईन करायची. फीस 990 रुपये ठेवलेली, सगळ्यात कमी फीस आहे महाराष्ट्रामध्ये. ठीक आहे. आता दुसरं बघा, तुमचा जो कालावधी असणार आहे त्या प्रश्नासाठी टोटल तुम्हाला 100 प्रश्न आहेत. या 100 प्रश्नाला वेळ आहे 2 तास, म्हणजे साधारणतः 120 मिनिटाचा तुम्हाला हा वेळ आहे. 100 प्रश्न 120 मिनिटाचा वेळ आहे आणि प्रत्येक प्रश्नाला 2 गुण आहे, म्हणजे एक प्रश्न आणि त्या प्रश्नाला किती आहे 2 गुण दिलेले आहे. असे 100 प्रश्न 200 गुणासाठी आहे. इथं कुठलीही निगेटिव्ह सिस्टीम नाहीये. ठीक आहे. तुमचं माध्यम तुम्हाला मराठीत सुद्धा प्रश्न निवडता येतात, इंग्रजीमध्ये सुद्धा निवडता येतात. तुमची भाषा मराठी इंग्रजी कुठलीही चालते. त्यानंतर आता 1 बाय 1 सगळा जो डिटेल सिलेबस आहे तो आपण एकदा पाहून घेऊया. बघा, तू जर पाहिलं असेल अभ्यासक्रमामध्ये ग्रामसेवक अभ्यासक्रमाचा सगळा तपशील मराठी भाषामध्ये तुम्हाला नेमकं काय विचारलं जातात. सगळ्यात जास्त क्वेश्चन म्हणजे 15 क्वेश्चन विचारले जातात. त्या शब्दसंग्रहामध्ये मग काय समानार्थी शब्दावर तुम्हाला प्रश्न विचारले जातात, विरुद्धार्थी शब्दावर तुम्हाला प्रश्न विचारले जातात, शब्दसमूहावर प्रश्न विचारले जातात, एका शब्दात जे काय असतं वाक्यप्रचार आपण म्हणतो त्यावर प्रश्न आहेत, काही व्याकरणाचे प्रश्न आहेत, वाक्य रचनेवर प्रश्न असतात, प्रयोगावर 1-2 प्रश्न असतात. समाज नावाचा चॅप्टर आहे, या समाजावर सुद्धा तुम्हाला प्रश्न असतात.
काळवर प्रश्न असतात आणि अलंकारावर तुम्हाला प्रश्न असतात. त्यासोबत काही त्या ठिकाणी तुम्हाला उतारा दिला जातो बघा, ज्याला आपण पॅसेज म्हणतो, हा उतारा सुद्धा तुम्हाला दिला, त्या उतार्यावर सुद्धा मराठी भाषामध्ये तुम्हाला प्रश्न विचारले जातात. म्हणी असतात, वाक्प्रचार असतात, हे सगळं मराठी भाषा एवढ्या घटकावरती तुम्हाला आजपर्यंत जे काही TCS IBPS असेल यांनी प्रश्न विचारलेले आहे. पुढचं बघा, त्यानंतर इंग्रजी भाषा, इंग्रजी भाषेवर तुम्हाला प्रश्न कशावर विचारले सेम आहे. जसं मराठीची व्होकॅब्युलरी आहे तसं इंग्रजी व्होकॅब्युलरी आहे. सिनोनिमवर तुम्हाला प्रश्न आहेत, म्हणजे अर्थ समानार्थी शब्द आहेत. तुमचे अँटोनिम आहे म्हणजे विरुद्धार्थी शब्द आहे. तुमचे एडियम्स आणि फ्रेजेस आहेत म्हणजे वाक्प्रचारावर तुम्हाला प्रश्न आहेत. ग्रामर रिलेटेड भाग, पार्ट ऑफ स्पीच आहे, शब्दाच्या जातीवर तुम्हाला प्रश्न आहेत. टेन्सवर प्रश्न विचारतात का, तुम्हाला चेंज द व्हॉइसवर प्रश्न विचारले जातात. डायरेक्ट इनडायरेक्ट काही क्वेश्चन तुम्हाला विचारले जातात. त्यासोबत सेंटेक्स स्ट्रक्चर, वाक्य दिलं जातं आणि ते वाक्य सिक्वेन्सनी लावा, या प्रकारे तुम्हाला इंग्लिशचे प्रश्न विचारले जातात. त्यानंतर इरर डिटेक्शन, वाक्य दिलं जातं आणि या वाक्यातलं इरर कुठलं आहे, चुकीचं कुठलं आहे ओळखायचं आहे, किंवा बरोबर कुठलं वाक्यातला पर्याय तो ओळखायचा. अशा प्रकारे तुम्हाला इंग्लिशला आणि पॅसेज सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी इंग्रजीमध्ये असतो. हा तुमचा इंग्रजीचा भाग झाला. त्यानंतर पुढचा जर भाग पाहिला आपण तर सामान्य ज्ञान. आता या सामान्य ज्ञानावर तुम्हाला काय प्रश्न विचारतात, त्यात सामान्य ज्ञान सोबत तुमचं काय माहितीये का, CA म्हणजे करंट अफेअर सुद्धा, ज्याला आपण चालू घडामोडी म्हणतो. काय चालू घडामोडी, हा चालू घडामोडी सुद्धा तुमचा घटक यावर विचारला जातो. यामध्ये तुम्हाला आधुनिक भारताचा इतिहासावर प्रश्न विचारले जातात. भारत सोबत तुमचा महाराष्ट्राचा भूगोल यावर प्रश्न आहे तुम्हाला. त्यासोबत भारतीय अर्थव्यवस्थेवर तुम्हाला प्रश्न विचारले जातात. ग्रामविकास, जिल्हा, राज्य प्रशासन यावर तुम्हाला प्रश्न विचारले जातात. समाज सुधारक, चालू घडामोडी, कृषी आणि ग्रामीण विकास, स्थानिक, भौगोलिक, सामाजिक आणि हवामान संबंधात तुम्हाला त्या ठिकाणी माहिती विचारली जाते. आता तुमचा मोस्ट इम्पॉर्टंट त्यानंतरचा पार्ट आहे बघा, बुद्धिमत्तामध्ये तुम्हाला एवढं काय नाही. बुद्धिमत्ता सोपे रिलेटेड क्वेश्चन विचारले जातात. बुद्धिमत्ता आणि गणित, तर्कशक्ती आधारित प्रश्न असतात. मग अंकमालिका असते, अक्षर मालिका काही प्रश्न आहेत तुम्हाला, ठीक आहे. अंकमालिकावर प्रश्न असतात, ठीक आहे. त्यानंतर अक्षर मालिकावर प्रश्न असतात. यावर जास्त काय हार्ड प्रश्न येत नाही, ते सगळे मी घेतो, काळजी करू नका, ठीक आहे. काही प्रश्न तुमचे मॅथ रिलेटेड असतात, ज्याला आपण बॉड मास म्हणतो, कंची भागुबेव यावर प्रश्न आहेत. काही तुमचे तार्किक समस्या, आकडेवारी, आकडेमोड या टाइप मध्ये क्वेश्चन असतात, डिटेल मी दिलेलं आहे. त्यानंतर जर हा पाहिला असेल तर सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट, ज्याला 40 प्रश्न तुमचे विचारले जातात, किती आणि 80 गुण आहे. टोटल तुम्हाला एक 40 प्रश्न विचारले जातात या तांत्रिक घटकावर आणि टोटल त्याला 80 गुण आहेत. किती गुण आहेत, 80 गुण आहेत. त्याच्यामध्ये जर पाहिलं असेल तर तांत्रिक विषय, कृषी रिलेटेड जर पाहिलं असेल तर तुम्हाला समाजशास्त्रावरती प्रश्न आहे. त्यासोबत समुदाय ज्या काही संस्था आहेत या संस्थांवर प्रश्न आहे. समाज सुधारक जे आहेत या समाज सुधारकावर प्रश्न आहेत. सामाजिक योजना आहेत, सामाजिक घटक आहेत, त्यावर तुम्हाला प्रश्न विचारले जातात. त्यासोबत पंचायत राज, कारण या पंचायत राज मध्येच तुम्ही कामाला आहात ग्रामसेवक म्हणून, तर या पंचायत राज व्यवस्थामध्ये 73वी घटना दुरुस्ती सगळ्यात महत्वाची आहे. या 73व्या घटना दुरुस्तीचे प्रश्न आहेत. आणि ग्रामीण स्वराज्य संस्था, त्या ग्रामीण स्वराज्य संस्थांमध्ये तुमची ग्रामपंचायत आहे, पंचायत समिती आहे, जिल्हा परिषद आहे, यावर तुम्हाला प्रश्न विचारले जातात. त्याच्यासोबत जर तांत्रिक नोट्स, कोणाला बॅच घ्यायची नसेल तर फक्त तांत्रिक नोट्स सुद्धा दिलेली आहे. तांत्रिक नोट्स घ्यायची असेल तर 99 रुपयाला तांत्रिक नोट्स दिलेली आहे आणि बॅच घ्यायची असेल तर 990 रुपयामध्ये, काय जास्त फीस नाही ठेवलेली, कारण खूप मोठा तुमचा सिलेबस कव्हर करावा लागतो. कृषी ज्ञान मध्ये जर पाहिलं असेल तर बघा एकदा, कृषी विज्ञान मूलतत्वे हे सगळे तुमचे एक एक पूर्ण घटक बॅच मध्ये कव्हर केले जाणार आहेत. पीक उत्पादन तंत्र, फलोत्पादन, संरक्षण, कृषी यंत्र आणि आधुनिक सिंचन हे तुम्हाला शिकवले जाणार आहेत. त्यासोबत पशुपालन, कुक्कुटपालन, रेशीम आणि सहकारी ज्या काही संस्था त्यावर तुम्हाला प्रश्न आहे. त्यानंतर सेंद्रिय शेती, जल मृद व्यवस्थापन आणि कृषी आधारित जे काही उद्योग आहे या उद्योगावर प्रश्न आहेत. त्याच्यासोबत एक महत्वाचा भाग राहिलेला आहे, यावर सुद्धा जास्त तुम्हाला प्रश्न विचारले जातात. तो भाग म्हणजे कोणता तर बघा, आपत्ती व्यवस्थापन, ठीक आहे. त्या आपत्ती व्यवस्थापनावर तुम्हाला प्रश्न विचारले जातात. त्यासोबत ग्रामीण अर्थव्यवस्था आणि नियोजन आणि योजना यावर प्रश्न आहेत. मूलभूत संगणक ज्ञान, ज्याला IT ऍक्ट म्हणतो, ठीक आहे, 2000चा तो विचारला जातो. आणि संगणक हाताळण्या संदर्भामध्ये महत्वाचे बेसिक क्वेश्चन तुम्हाला या ठिकाणी विचारले जातात. त्यानंतर जैवविविधता, सांडपाणी आणि कचऱ्याचं व्यवस्थापन लावण्यासंदर्भात
तुम्हाला प्रश्न विचारले जातात. हा टोटल तुमचा ग्रामसेवक पदासाठी सिलेबस आहे. तुम्हाला काही प्रश्न असतील तर 95 52 62 95 63 या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करायचा आहे. त्यासोबत ज्यांना बॅच घ्यायची असेल तर आपलं श्री अकॅडमीचं ऍप आहे. त्या ऍपच्या माध्यमातून तुम्ही बॅच परचेस करू शकता. काही प्रश्न असतील तर आपला कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे 9552629563 या नंबरला तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे. ठीक आहे. महत्वाचं आहे कारण हा तुमचा सिलेबस 2025च्या ग्रामसेवक भरतीसाठी असणार आहे. ज्यांचं 12वी पास झालेलं आहे. ठीक आहे. आणि लक्षात ठेवा तुमची जाहिरात अजून आलेली नाहीये. जाहिरात आल्याच्या नंतर तुम्हाला वेळ मिळणार नाही. तुम्हाला ग्रामसेवक व्हायचं असेल किंवा मागच्या वेळेस तुम्ही ग्रामसेवक एक्झाम दिली असेल, काही मार्कांना तुमचं सिलेक्शन झालं नसेल तर यावेळेस या संपूर्ण सिलेबस तुमचा घटकवाईज शिकवला जाणार आहे. त्यासोबत तुम्हाला वेळ खूप मोठ्या प्रमाणात मिळणार आहे. ठीक आहे. आपलं ऍप डाउनलोड करा. श्री अकॅडमी ऍप आहे. त्या श्री अकॅडमी ऍपला डाउनलोड करा. स्वतःचं रजिस्ट्रेशन करून घ्या आणि कुठून डाउनलोड करायचं त्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक देतोय. तिथे लिंकला क्लिक करून डाउनलोड करून घ्या. ठीक आहे. किंवा डायरेक्ट मराठीमध्ये जर टाकलं तुम्ही असं मराठीमध्ये टाकलं तरच तुम्हाला ऍप येणार. एक सेकंड हा. मराठीमध्ये टाका श्री अकॅडमी. इंग्रजीमध्ये टाकल्यानंतर ऍप तुम्हाला दिसणार नाही. ठीक आहे. मराठीत मुद्दाम घेतलेला आहे. श्री अकॅडमी असं मराठीत टाकलं तर तुम्हाला येऊन जातं. अशा प्रकारे इकडे जो लोगो आहे तुम्हाला दाखवतो एकदम. या प्रकारचा तुम्हाला लोगो जो आहे तो लोगो दिसेल. एक सेकंद हा सगळा सिलेबस आहे तुमचा डिटेल. एक सेकंड बघा. हा खाली तुम्हाला लोगो दिसतो श्री अकॅडमीचा. या प्रकारचा लोगो आहे. बस. ठीक आहे. चला थांबतोय. प्रश्न असतील तर काही तुमचे आपला नंबर आहे त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता.